सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। आर.के. भटकर यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता आर.के. भटकर यूट्यूब चॅनल। आमचे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। जय भीम। आदरणीय केंद्रीय शिक्षिका लताताई म्हैसकर यांनी आपल्याला 10 दिवसांमध्ये धम्मकाळ आणि धम्माचा प्रचार, धम्माचं कार्य हे एकदम साध्या आणि सोप्या भाषेमध्ये आणि त्यांच्या भाषण शैली, त्यांची बोलण्याची भाषा आणि त्यांची भाषा शैली योग्य रीतीने आपल्याला समजावून सांगितली आणि त्याप्रमाणे आपण आपला आचरण आणि ते जे असं मी संकल्प करतो आणि थांबतो। जय भीम, जय। बघा ताई, आपल्याला 9 दिवस खूप चांगल्या प्रकारे धम्म कसा आहे आणि बौद्ध धर्मातील स्त्रियांनी पुरुषांनी कसं वागायला पाहिजे आणि आपण त्याच्यातून म्हणजे कसे आपले जे घरातले जे कार्यक्रम आहेत कोण्या प्रकारे केले पाहिजे। जसं की आपण याच्या आधी माहित नव्हतं की आपण जे बुद्ध सेवा जो किंवाचा कपडा ठेवतो तो न ठेवता, कारण की ते शांतीचे म्हणजे शांतीचा मार्ग दाखवणार आहे आणि हा पांढरा शुभ्र कपडा आपल्याला शांतीचा असतो, त्यांच्याकडे तो पांढरा वस्तूच ठेवायला पाहिजे हे खूप चांगल्या प्रकारे मॅडमने सांगितलं आणि मी पण माझ्याकडे तसंच करणार आहे। आणि मॅडमने जे काही सांगितलं आहे जसं की पंचशील, मी पूर्ण प्रयत्न करेन माझ्या वाक्यातून पूर्ण पंचशील मी तसं वागायचा प्रयत्न करेन आणि गौतम सभेमध्ये जे काही कार्यक्रम होतील, उपक्रम होतील त्याच्यामध्ये माझा वेळ देण्याचा पूर्ण प्रयत्न करते आणि एवढं माझ्याबरोबर प्रयत्न संपवते। जय भीम। बोलता येते का? हा, येते भाऊ, आला सुरू होते टच करायचं आणि इथं टच करायचं फोटो निघतो। हा, ठीक आहे, समजलं? तुम्ही काढून घ्या। गेलीच नाही वर्णनगर आणि इथं मला ताई मंदाताई वर्णनासाठी तर त्यांनी मला वर्णन मागितली, तर नंतर त्यांना मी पहिले संपर्क केले, नंतर आज संपर्क केले। तर मला इथं खूप छान वाटलं आणि मला त्या धाग्याबद्दल लताताईंनी सांगितलं की हे धागे काढून टाका, त्याच्यामुळे मी हे धागे पण काढणार आहे आणि गळ्यातली माझी काळी पोत हे पण काढणार आहे, पांढरी पोत आणणार आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम। भगवान बुद्ध की जय। भगवान बुद्ध की जय। भारतीय बौद्ध महासभेचा भगवान गौतम बुद्ध आणि परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी वंदन करते आणि उपस्थित सर्वांना जय भीम। म्हैसकर मॅडम
सर्वांना जय भीम. आणि इथे सर्वांना जय भीम. त्यांनाच बोलू द्यायचं. इथे आज आमचा शिबिराचा शेवटचा दिवस आहे. इथे मॅमने मला खूपच छान प्रकारे सर्व विषय समजून सांगितलेले आहे आणि ते विषय आम्हाला समजले सुद्धा आहे. मी सगळ्यांकडून मॅमला धन्यवाद देते. आणि जसं पहिल्या दिवशी मॅमने सांगितले साधूचे अर्थ, त्याप्रमाणे मी सर्वच विषयाचं ऐकेन, आचरणात घेईन आणि प्रसार करेन. हे सगळं करण्याचा मी प्रयत्न करेन आणि पंचशीलतेनुसार या गाडीच्या शिबिरमध्ये आम्ही खूप काही शिकलो आणि विषयामध्ये आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि रमाईची जानकारी मिळाली. जे आम्हाला खूप काही माहिती नव्हतं ते खूप काही आम्हाला माहिती पडलं. यापुढे मी असं वागण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. फोटो घेतला का? नाही. याला बोलते कोणी जाऊ नका. इकडे नाश्त्याची व्यवस्था केलेली आहे. संपूर्ण विश्वाला शांतीचा, करुणेचा, त्याचप्रमाणे विज्ञानाची तथागत भगवान बुद्ध, भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महामानवांच्या राष्ट्रवादी विचारांना, त्यांच्या प्रतिमांना त्रिवारवंदन. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेचे द्वितीय अध्यक्ष कालवड भैयासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस त्रिवारवंदन. या संस्थेचे राष्ट्रीय ट्रस्टी चेअरमन आदरणीय हरीश रावलिया, या संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर, या संस्थेच्या तृतीय अध्यक्ष तथा समता सैनिक दलाच्या कमांडर आदरणीय महाउपासिका मीराबाई आंबेडकर यांच्या कार्यास मी सस्नेह जयभीम करते. या जिल्ह्यामार्फत आपल्या इथे शिबिर सुरू आहे असे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष बोरकर सर, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, आपल्या शहराचे अध्यक्ष निराम सर, त्यांची संपूर्ण कार्यकारिणी, आपल्या समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय भटकर सर, त्याचप्रमाणे आदरणीय भालेराव सर यांनाही सस्नेह जयभीम करते. आणि शिबिरामध्ये बसलेल्या सर्वांना कार्यकर्ते असतील आणि आपल्या विहाराचे अध्यक्ष सर्व यांना सस्नेह जयभीम. तर दररोज आपण 8 ते 10 वाजता टायमिंग घेतलेला होता आणि ज्या दिवशी सरांनी मला फोन केला चोरपगार सरांनी की तुम्हाला अमरावती जिल्ह्यामध्ये यायचं आहे, त्यावेळी मी यवतमाळला शिबिरला होती. सरांना तिथेच म्हटलं की सर आता सध्या तर मी शिबिरमध्ये आहे, परंतु सर म्हणाले नाही आता मार्च महिन्यामध्ये शिबिर आहे आणि 16 तारखेपासून आहे. तर मी त्या क्षणी सरांना हो म्हटलं आणि तुमच्या गावापर्यंत, तुमच्या इंदिरानगरपर्यंत मी पोहोचलेली आहे. इथे आल्याच्या नंतर माझी व्यवस्था आदरणीय रामटेके मॅडमकडे केलेली आहे आणि त्यामुळे त्यांनी सुद्धा मला खूप सहकार्य केलं
सर्वांचं अभिनंदन या ठिकाणी करते आहे, कारण तुम्ही शांततेचं सहकार्य केलं नसतं तर कदाचित मी विषय परिपूर्ण तुमच्यासमोर मांडू शकले नसते, कारण अर्धा वेळ माझा त्यामध्ये गेला असता. तर ही संस्थेचं काम असं आहे, आता तुम्हाला संस्थेचा विषय मी समजून सांगितलेला आहे आणि तुमच्या मनोगतातून तुम्ही बोललात की ह्या संस्थेसाठी आम्ही सुद्धा वेळ देणार. तर ज्यांना वेळ द्यायचा आहे त्यांनी बोरकर सरांची, भाटकर सरांची आणि भालेराव सरांशी आपला संपर्क